नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आज शिवजयंतीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा. तर चला आज माझ्या दाराचं थोडंसं रुटीन म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया. म्हणून आज ना जरा माझं कामं पण लवकर आवरलेली आणि वेळ पण होता, तर म्हणलं चला आज गायींचं रुटीन आपण शेअर करूया. तर मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगते की मी सकाळी 5:30 वाजता उठले ना, पहिल्यांदा गाई बांधून घ्यायच्या आणि नंतर मग वैरण टाकून घ्यायची. वैरण टाकून एक टप वैरण टाकायची, त्याच्यावरती 1 शेर पेंड वतायची आणि 2 किलो बार्ली वतायची. तर तोपर्यंत ना इकडं मग शेण टाकायचं, झाडून घ्यायचं, असं माझं रुटीन चालू असतं. तोपर्यंत 15 ते 20 मिनटात गाईची वैरण खाऊन झाली की नंतर परत दुसरा टप टाकायचा आणि त्याला पण 15-20 मिनटं लागते. ती 2 टप वैरण खायला अर्धा ते पाऊण तास लागतो. अर्ध्या पाऊण तासात वैरण खाऊन झाली ना, गाई खरंच एकदम शांत येते त्या आणि सकाळी 8 वाजेपर्यंत मग मी दाराचं रुटीन चालू करते. तर दारा काढायला सुरुवात केली ना, गाईंनी वैरण पेंड बार्ली सगळं खाल्लेलं असतं आणि गाई एकदम शांत उभं राहते. त्या अजिबात कडकड करत नाही, त्या पाय उचलत नाही त्या. आणि ह्या गाईंना ना बघा बालासुद्धा नाही, बिगर बाल्याची गाय आहे तरी पण मशीन लावून देते. एवढं शांत, म्हणजे खाल्लं ना त्यांचं काही टेन्शनच नाही, असं असतं ह्यांचं रुटीन. तर माझा अनुभव आहे. शक्यतो गाईंचं दारांना वैरण पेंड खाल्ल्यानंतरच काढा, काही खरंच शांत येते त्या. तर म्हणलं चला आपला हा अनुभव यूट्यूब फॅमिलीला पण सांगावा. तर ह्या गाईला ना बाला असतो. एखादी जास्त हालत असेल तर तिला नॉर्मल बाला घालायचा आणि जी जास्त हालत नसेल तर तिला मग बाला नाही घातलं तरी चालतं. तर मग मिल्किंग चालू होतं आणि हे म्हणलं थोडंसं दाखवावं तुम्हाला. तर माझं ना शूट पण काढायचं चालू होतं आणि धारा पण काढायच्या चालू होत्या. तर बघा त्यातनं दूध कसं येतं. म्हणलं आज आपण दाराचंच रुटीन शेअर करूया. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा. अगोदर वैरण टाकून नंतर दारा काढायच्या, तर मग तुम्हाला पण असा अनुभव येईल बरं का. आणि झाल्या माझ्या दारा तर काढून झाल्या. 4 गाईंच्या दारा काढल्या ना, मी मग मोठ्या किटलीतलं दूध ना असं केंडात ओतत असते आणि मग परत दुसऱ्या गाईच्या दारा एक असते ना ती हातानं काढायच्या. आणि 3 गाई आता सध्या वेला झाल्या त्या. तर ही ना एक गाय हाताने दूध देते, मग तिची मशीन लावून देत नाही, तिच्या हातानेच धार काढायला लागते. मग हिची हाताने मी धार काढून घेतली आणि हिच्या हाताने धार काढून झाल्यानंतर मग मशीनचं जे दूध असतं ना, ते 4 गाईंचं माझं दूध केंडात ओतून घेतलं. माझं एका टायमिंगला 35, 36, 37 अशा रेंजमध्ये दूध जातं. तर म्हणलं थोडंसं. आणि इकडं ना परत बार्लीची गाडी आली, तर मी 8 दिवसाला 200 किलो बार्ली घेते. आणि इकडं मग ही नवीन गाय जी आहे ना, ती गाय तिचा चेहरा असा सुकला आहे आणि तिचा दिवस पण भरत आले. तर त्यामुळं ती गाय ना अशी जास्त उभा राहत नाही, सारखी बसून राहते. आणि बसून राहिल्यामुळं वैरण पण कमी खाते. आणि मग असं मी डॉक्टरांना पण दाखवलं बरं का. म्हणलं गाय पण वैरण पण कमी खाते थोडीशी आणि सारखी बसूनच वैरण खाते. तर डॉक्टरांनी बघितलं आणि सांगितलं की तिला काहीही होत नाही, ते खाते, पेंड खाते, वैरण खाते आणि रवंथ करते म्हणल्यावर तिचा काही प्रॉब्लेम नाही. तर आज ना दुधाची गाडी आलेली आणि त्यांनी मला असं दुधाचं वाउचर दिलं. मॉर्निंगचं आणि इव्हिनिंगचं सगळं टोटल दूध ह्याच्यात किती भरलं ते दाखवले तुम्हाला. 607 लिटर आणि माझा एकूण टोटल 10 दिवसाचं पेमेंट 24,000 रुपये आलेलं आहे. तर इकडं ना मी वेपर्सला
बटाटे घेतलेली, बटाट्याची पण गाडी आली ती. आणि इकडं मी गायची ना अशी दृष्ट काढून घेतली. तर आमच्या इकडं ना मीठ, मोहरी, मिरची, किरसुनीचा पाडा आणि डोक्याची आपल्या केस विंचरलेली जी असतात ना ती केस, तर ते सगळं एकत्र करायचं आणि गायची दृष्ट काढायची. तर माझं चालू होतं दृष्ट काढायचं. आणि हिचा चेहरा ना असा कोमेजल्यासारखा आहे, असा टवटवीत चेहरा नाही, म्हणून मला थोडीशी तिची काळजी वाटत होती, म्हणून मी तिची अशी दृष्ट काढली. तर तुमच्या इकडं दृष्ट कशी काढते मला कमेंट करून सांगा. मी तशी दृष्ट काढण्याचा पण प्रयत्न करीन. आणि शांत आहे, अजिबात कडकड करत नाही, शांत हालत पण नाही एवढी जास्त. तर इथंच ना मी थोडंसं पाचूट पेटवून घेतलं आणि त्या पाचोट्यावरती असं ते आपण जे दृष्ट काढलेलं साहित्य होतं ना ते वतून घेतलं. आणि ते वतून घेतल्यानंतर त्याला काडीपेटीने जाळ लावून घेतला. तर जाळ लावून घेतल्यानंतर बघा ते एवढं जास्त तर असं हेच झालं नाही, जळालीच नाही. ती मिरच्या आणि मीठ पांढरं शुभ्र जाळ जरी झालं तरी पण ती तसंच दिसत होतं. म्हणजे माझा तर अनुभव की ह्याच्यावरून ही आपल्या गाईला दृष्ट झालेली आहे 100%. त्यामुळं ती तसंच्या जसंच्या तसं राहिलं. तर हे काही समोर दिसतंय बघा पांढरं आहे ना, तिथं मीठ आणि मिरच्या जशाच्या तशा आहेत. तर चेहरा बघा किती हिचा सुकला आहे.